ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला त्या तिथीला असेल त्या तारखेला असेल त्याच्यावरनं सध्या महाराष्ट्रामध्ये किती पिढ्यानपिढ्या तो वाद चालत आलाय. काही जण तिथीनुसार साजरे करतात, काही जण तारखेनुसार साजरे करतात, काही जण परंपरेनुसार, इंग्रजी रेकॉर्ड्स नुसार 19 फेब्रुवारी 1600. तर असं मी ऐकलं होतं की शिवाजी महाराज कधीही तिथी बघत नव्हते. कुठलंही स्वारीला जायचं असेल, काळोख्याची रात्र असेल, अमावस्येची रात्र हो. असेल, त्या दिवशी शिवाजी महाराज जायचे. युद्ध कौशल्य प्रस्थापित करताना निसर्गाचा पुरेपूर उठवलेला फायदा. स्वराज्याची ठिणगी पडली कुठं, सुरुवात कुठनं झाली स्वराज्याची? शिवाजी महाराजांच्या हाताखाली 300 खेडी होती, 3 लाख रुपये शेतसारा मिळत होता. 12 मावळ नक्की काय? राजगडच्या परिसरात पौड पर्यंत इथपर्यंत जी पसरलेली मावळ आहेत ना, ती घराणी प्रचंड निष्ठावंत आहे. आज जात खूप महत्वाची वाटते लोकांना. जात काय? जात ही व्यावसायिक जबाबदारी आहे फक्त. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर अगदी हिंदूंमध्ये भांडावेत म्हणून 19व्या शतकात मॅक्स म्युलरचं कागद आहे की यांचे सगळे ग्रंथ मी दूषित करून टाकलेले आहेत. तलवारीच्या पात्यावर राज्य निर्माण करणं एवढं सोपं नसतं, तुम्ही आधी बोलले तसं. त्यासाठी मुद्रा पाहिजे, सगळ्या बाकीच्या पण गोष्टी पाहिजे. तर ते कसं शक्य झालं असेल महाराज? छत्रपती शिवाजी महाराज कायम पत्रांमधनं उपदेश करतायत. सावकार मारू नका, सावकारांना लुबाडू नका, सावकारांची स्थापना करा, कारण ते स्वराज्यात स्थापन झाल्याने पैसा फिरतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्य निर्माण करायला ठरवलं त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं म्हणजे शस्त्र निर्मिती होती. ताकदीला भयंकर मराठे लुकडे असले तरी तलवारीला गादी बसवून घेतली, पाते पातळ केले, त्याच्यातलं वजन कमी केलं.